या कुटुंबाने त्याच्या परिचित माणसांना बोलवलं, त्यांचे परिचित कोण आहेत ते कळावं, कोणत्या नात्यात आहे ते कळावं, ते कोणते काम करतात ते कळावं. पण काही इथे आल्यानंतर त्यांना धम्मबद्दल काय वाटतं, काय आमचं चुकलं, काय आमचं चांगलं आम्हाला सांगा, म्हणजे आपली दुरुस्त करता येईल आणि पुढे या ज्योतीला प्रज्वलित करता येईल असं काम करण्याचं काम वैशाली ताईला विनंती करतो त्यांनी आपला परिचय द्यावा. सर्वांना जय भीम. ठीक आहे. मी वैशाली सतीश महाजन. मी वैशाली सतीश महाजन, महाकाली नगर मध्ये राहते. एक हाऊसवाईफ आहे, सोबतच टेलरिंगचं काम करते. मी सुहासचार्य सांगितलं आहे. मी बाबासाहेबांना श्याम हॉटेलमध्ये बस ठरवलं. मी 2 वेळा बाबासाहेबांना पाहिलं, 1 वेळा पुण्यावर पाहिलं, दुसऱ्या रिक्षाच्या वेळेस बाबासाहेबांना श्याम हॉटेलमध्ये आपला कुठं 70 सेंटिकल बाबासाहेब होडमुळे होते. त्याने आम्हाला सर्वात रिक्षा बुकिंगला आले हॉटेलमध्ये आता सैराकीला देतो होता. हे 2 वेळा बाबासाहेब पाहता हाताने उचलला आणि त्यावेळेस आमदार काय म्हणतो. आणि दुसरी गोष्ट पण आहे, काही करून येऊन जा. आज माझ्या हा मुलगा यांनी जय भीम, नमो बुद्धाय. माझं नाव मानसी मिलन फुलझले आहे. मी ग्रीन सिटी गोटाळ पानशी इथे राहते. माझे आई बाबा दोन्ही आले तिथे आणि हे माझे नानाजी आहे आणि जे वैशाली महाजन आहे ती माझी मामी लागते. मी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मिहान इथे काम करते आणि आज माझं सकाळी आणि 1 वीक आधी नानाजींनी सांगितलं की आज जे धम्म आपल्या दारी आहे हे कार्यक्रम होत असतात आहे, लाईक खूप महिन्यांपासून होत आहे आणि ते आमच्या महाजन फॅमिलीकडून आम्ही लोक करणार आहे. स्पॉन्सर नाही म्हणू शकते, आम्ही त्याचा सहभागी होणार आहे. तर आम्हाला खूप आनंद झाला आणि आम्ही पण उत्सुक होतो की आज सकाळी कसा सॅटर्डे आणि संडे मला सुट्टी असते. तर सगळ्यांचं असतं की पूर्ण वीक काम झाल्याच्या नंतर सॅटर्डे संडे आराम करायचा. तर मी 9 वाजता उठते, कधी 10 वाजता उठते. पण मग आज मम्मीने पण आम्ही काल फिरायला गेलो होतो असंच सामान आणण्यासाठी. तर मम्मीने पण म्हटलं लवकर उठायचं आहे, माणसी सकाळी 4 वाजतापासून साफसफाई करायची आहे, मग आंघोळ कर, पटपट उठशील. तर माझ्यामध्ये पण उत्सुकता होती की चला नाही काही आपण आपल्या जे समाजमध्ये राहतो आणि जे पण काही कार्य करतो त्याच्यामध्ये आपल्याला सहभागी होण्याचं हे भेटणार आणि आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आपलं जे धम्म आहे ते इतरांना पण सांगू शकतो आणि त्यांना फॉलो करायची प्रेरणा पण देऊ शकतो. तर माझ्यामध्ये पण ती उत्सुकता होती. मी लवकर उठली, तरी पण लेट झालं मला. मग तरी पण रेडी झाली पटापट आणि मग आईबाबांना दोघांना घेऊन आली. आणि जसंच आम्हाला कळलं की म्हणजे रॅली येत आहे आणि मग आम्ही पटापट रेडी झालो सगळं घेऊन आणि मग पाण्याचं वितरण केलं. तर मला खूप छान वाटलं मनापासून. रॅलीचं स्वागत केलं तर खूप छान वाटलं. तुम्ही इकडे सगळे आले, खूप तुम्हाला पण आनंद झाला असेल इकडे येऊन. आणि आम्ही खूप मेहनतीने, मी तर नाही पण माझी मामीने खूप मेहनत केली आहे हे सगळं करण्यासाठी, हे सगळं अरेंजमेंट करण्यासाठी. तर खूप आनंद होत आहे. तुम्हा सगळ्यांना खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. पुन्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आल्याबद्दल राठोड सरचे स्वागत करतो.
सर्वांना जय भीम नमो बुद्धाय. तुम्ही सर्व आमच्या घरी आला, आम्हाला खूप चांगलं वाटलं आणि होप सो आम्ही तुमचं सगळं जे अरेंजमेंट आहे आमच्याकडून आम्ही आमचं 100% दिलं. बाकी माझ्या मम्मी आणि पप्पांची ॲनिव्हर्सरी आहे तर ती पण एक आज चांगली गोष्ट आहे. थँक्यू. माझं नाव हर्षल सतीश महाजन. मी MCA करत आहो प्रेरणा कॉलेजमध्ये. थँक्यू. सर्वप्रथम सर्वांना जय भीम आणि नमो बुद्धाय. माझं नाव पंकज शंकरराव तांबे. मी मंडळ अधिकारी म्हणून महसूल विभागामध्ये काम करत आहे आणि सध्या उपविभाग उमरडेले आहे. आणि आज या ठिकाणी हा धम्म आपल्या दारी चलो ओबीसी बुद्ध धम्म की ओर हा एक उपक्रम डॉक्टर रमेश राठोड सर या ठिकाणी राबवताना मला दिसले. तर एक चांगला एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट या ठिकाणावरून आपला जाणार आहे. आपण धम्माचा प्रसार या ठिकाणी करत आहे. तर इतर जे ओबीसी वर्ग आहे त्यामध्ये आपल्या धम्माविषयी ज्या चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आपण या माध्यमातून प्रचार आणि प्रसार करत आहे. या ठिकाणी आपण सर्व सहभागी झाला तर या उपक्रमाला आपण एक प्रोत्साहन देत आहे आणि आपलं सहभागी होणं म्हणजे हा उपक्रम आपण पुढे पुढे घेऊन जाणार आहे. तर त्यामुळं आपल्या सर्वांना सुद्धा या ठिकाणी आपण हा जो उपक्रम राबवत आहे त्यासाठी मी शुभेच्छा देतो. आणि हा जो धम्म प्रसाराचा कार्यक्रम आहे आपण असाच सुरू ठेवावा. या ठिकाणी येऊन मला खूप आनंद झाला आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे सांगितलेलं आहे की आपला धम्म आपल्याला पुन्हा जगभर पसरवायचा आहे. तर हे एक माध्यम आहे आणि या माध्यमातून आपण धम्माचा प्रसार करत आहे. मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि डॉक्टर राठोड सरांना यांना सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि हा उपक्रम सतत सुरू ठेवावा असं सुद्धा मला एक या ठिकाणी इच्छा वाटते. मी नातू आहे ब्रह्मदेव महाजन यांचा आणि माझी आई पण धम्म प्रचारामध्ये काम करत असते. तिला पण खूप आनंद झाला असेल या ठिकाणी येऊन आणि माहित नव्हतं की कार्यक्रम या एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि एवढ्या चांगल्या प्रकारे असेल. मला असं वाटलं रॅली येईल आणि जाणार. तर या ठिकाणी आपण प्रचार प्रसार आणि आपल्या धर्माविषयी माहिती सुद्धा दिलेली आहे. त्यामुळं जनमानसामध्ये आणि इतर ओबीसी वर्गामध्ये आपल्या धर्माविषयी एक आदर निर्माण करण्याचं काम आपण या माध्यमातून करत आहात. त्याबद्दल मी सरांच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम असाच सुरू ठेवावा असं मी त्यांना विनंती करेन. यानंतर आमचे मामा आहे सतीश महाजन आणि वैशाली मामी याचा या ठिकाणी अॅनिव्हर्सरीचा सुद्धा आज दिनांक आहे. हे पण आम्हाला माहिती नव्हती. तर या ठिकाणी या कार्यक्रमाच्या खूप चांगलं म्हणजे औचित्य साधून त्यांनी हे दोन्ही पण उपक्रम या ठिकाणी घडवून आणले. त्यांना पण त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपण सर्व आला. आमच्या आजोबांनी जो आपल्याला विनंती केली त्यांचा मान ठेवला त्याबद्दल आपल्या सर्वांचे सुद्धा मी आभार मानतो. धन्यवाद. मी सरला शांताराव तांबे, राहणार अमरनगर. मी सगळ्या विहारांमध्ये गेली आहे, सगळ्या विहाराशी जुळलेली आहे आणि मी समता सैनिक दलमध्ये पण काम करत आहे. पण आता सध्या मी कुठल्या विहारात जात नाही कारण माझ्या पायाला थोडा प्रॉब्लेम आहे. ब्रह्मदेव काका हे माझे काका आहेत आणि माझ्या काकांना म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये पहिलीपासून धम्माचा खूप म्हणजे धम्माविषयी खूप आदर आहे आणि आम्ही बुद्ध आणि बाबासाहेब याच्याशिवाय कुणालाही आणि कुणाच्या पुढे झुकत नाही आणि झुकणारही नाही. कारण बाबासाहेबांनी एवढं दिलं आपल्याला ते आपण पचवू शकत नाही. पण लोक इकडे दाखवतात वेगळं बाहेर बाबासाहेबांचा फोटो आणि घरात वेगळंच असते. हे मी स्वतः डोळ्याने बघितलेलं आहे सुशिक्षित लोकांकडे, टीचर लोकांकडे आणि मी प्रत्येकाच्या घरी गेलेली आहे. घरात पाहिलेलं आहे पण मी म्हटलं नाही कारण ज्याचा त्याचा तो प्रश्न आहे. मला काय करायचा हा माझा विचार आहे. त्याच्यामुळे मला कोणाला काही म्हणायचं नाही. फक्त एवढं सांगायचं की बाबासाहेबांनी आपल्याला एवढं दिलं पण तुम्ही का दुसरीकडे चालले. तुम्ही आपलं करा. आपण आपलं एवढं दिलं ते करू शकत नाही आणि बाबासाहेबांसारखं कोणी होणारही नाही. म्हणून बाबासाहेबांनी जे दिलं तेच करा आणि बुद्धांनी जे सांगितलं जे दिलं आपल्याला त्याच्याशिवाय दुसरं कोणी देऊ शकत नाही आणि बुद्धाशिवाय आणि बाबाशिवाय जगात कोणीच नाही. बुद्ध आहेत आणि लोक त्याचा गैरवापर करून वेगळेच म्हणजे तुमच्या मनामध्ये भरवतात. आता कोणी कुठे जाते कोणी कुठे, पण मी आजपर्यंत कुठेच गेलेली नाही. मी लहानपणापासून डॉक्टर आंबेडकर विद्यालय वर्धा इथे शिकलेली आहे आणि मी फक्त बाबासाहेबांचे विचार आणि बुद्धाचे विचार याच्याने चालते. मला अंधश्रद्धा बिलकुल आवडत नाही आणि जर कोणी केलं तरी तेव्हाच तिथे बोलते. मग मला लोक नावही ठेवतात. तांबेबाई खूप बोलते. प्रत्येक घरात मला नाव ठेवलेलं आहे. महाकालीनगर मध्ये नाव ठेवलेलं आहे. तांबेबाई लवकर येते, 9 वाजता येते. मी वेळ पाळते. मला वेळ खूप आवडते आणि मी घरात अशी
तेच आहे डिसिप्लिन. मला डिसिप्लिन खूप आवडते. वेळ माझ्या पोरालाही राबवतो मी. असे नाही की माझा पोरगा मोठा अधिकारी आहे, माझा पोरगा किती अधिकारी आहे, माझ्यासाठी मुलगाच आहे तो. म्हणून माझ्याकडे डिसिप्लिन आहे. माझी सूनही आहे, टीचर आहे, तिला पण मी वेळ सांगते कारण वेळ मला खूप आवडते. आणि आज हा जन्म आपल्या दारी मी राठोड साहेबांना आधीपासून सोडते. महाकाली नगरमध्ये वगैरे यायचे, पण मी आता कुठल्या विहारात जात नाही, त्याच्यामुळे माझा तेवढा संपर्क नाही आहे. तर आज हे रॅली आली त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. आणि माझ्या काकांनी आणि वैशाली आणि सतीश या पूर्ण फॅमिलीने हे आयोजन केलं, त्याच्यामुळे सगळ्या रॅलीचं मी स्वागत करते. धन्यवाद. रॅली एकदम छान वाटली. रॅलीमध्ये पाहून मला खूप आनंद झाला आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं कारण एवढे लोक म्हणजे सकाळी येणं 8:30 एकदम राईट आहे. डिसिप्लिन राठोड साहेब तसे आहेत आणि त्यांनी करून दाखवलं. म्हणून मला हे खूप आवडलं की एकदम 8:30 म्हणजे 8:30. वेळ खूप महत्वाची असते. वेळ निघून गेली ना नंतर तुम्ही काही करू शकत नाही. म्हणून वेळ पाळायलाच पाहिजे सगळ्यांनीच. आपण पॉम्पलेटमध्ये 9ला लिहितो आणि 10ला येतो. लग्न आपण 10ला लिहितो, पण येते लग्न लागते 12-2. हे खूप चुकीचं आहे. वेळ तर पाळा नाही का, बाकी सगळं करता येते. म्हणून वेळ खूप महत्वाची आहे. म्हणून राठोड साहेबांना धन्यवाद वेळेबद्दल, वेळ काढल्याबद्दल. जय. हॅलो सर्वांना माझा परिचय म्हणजे मी माझं नाव म्हणजे मिलिंद नानाजी फुलदेव यांचा 2nd नंबरचं गाव आहे. आणि पहिले जे आपलं ते आहेत त्यांचे प्रथम जे गाव येतो नागपूरला राहतात. आणि माझं मध्ये राहणं आपलं एका पाण्याचं आहे ग्रीन सिटीमध्ये. आणि दुसरं म्हणजे आपलं म्हणजे रॅलीमध्ये म्हणजे मी बघितलं रॅली आलेली आहे, मला छान वाटलं. आणि मला काळ मला माहीत झालं की बा रॅली येणार आहे, मला उत्सुक वाटलं. आणि घरच्या लोकांना म्हटलं की आपल्याला रॅलीमध्ये जायचं आणि ठीक आहे लोक येतं स्वागत करायचं आहे. आणि सर्वांना पाहून मला खूप आनंद आहे. मी अरुणा फुलझेले, मिलिंद अरुणा फुलझेले आहे. मी कोटा पांढरीमध्ये राहते, ग्रीन सिटी. मी ब्रह्मदेव महादेवाची मुलगी आहे. 2 नंबर पर. रैली बहुत अच्छी लगी मुझे और स्वागत किए तो भी बहुत अच्छा लगा मुझे. मैं पहली बार इस रैली में आई हूँ, कभी ऐसी गई नहीं इधर उधर. अभी इन्होंने बुलाई इसलिए मैं आई. थैंक यू. तुम्ही पण सामील आहे, सर्व लोक सामील आहेत म्हणून रॅली चालू आहे. साऱ्या घरांनी टीका लावलं असतं तर टीका कोणाला लागलाच नसता. टीका जवळ यावं लागते, लावावं लागते. म्हणून या रॅली आमची आहे, आम्ही त्या सामील झालो पाहिजे. धम्म मला जगायचंय, मला जगून माणसात निर्माण व्हायचंय. बुद्धाचा धम्म आपल्या जगण्यासाठी सर्वांसाठी आहे. म्हणून जगणारा समाज आपल्याला निर्माण करायचा आहे. अतिशय चांगलं वाटलं या रॅलीमध्ये आपण आहोत. आपण सर्वांना जोडत राहू. त्यांची पाहुणे मी फाटासावंगीला राहतो, शिक्षक कॉलनीमध्ये. तुम्ही आले, मला खूप आनंद झाला. माझ्या शाळेचं नाव सरस्वती कॉन्व्हेंट आहे. मी 5th मध्ये शिकतो. लक्षात ठेवा की आपण सारे बुद्ध माणसं आहोत. बुद्ध माणसाचा कोणताही पोरगा, कोणतीही सून, कोणतीही पोरगी जर उभी झाली तर टनाटन असली पाहिजे. आपल्या पुराणी म्हणून मला कविता पाठ नाही, मला धड्याचं नाव पाठ नाही, मला कोणतंच माहित नाही, हे बरोबर नाही. आपल्या पोराला मराठीच्या पूर्ण जो हा पोरगा 5वी शिकत असेल त्याच्या आईने त्याचे 5वीचे पूर्ण कविता पाठ करायला लावायची, मराठीच्या पूर्ण पाठ करायला लावायची, हिंदीच्या पूर्ण करायला लावायची, इंग्रजीच्या पूर्ण करायला लावायची. अशा प्रसंगी त्याला बोलायला लावायचं. बघा त्या बुद्धांचा मुलगा कसा टनाटन बोलतोय, माहीत त्याच्या हातात तिला कसं बोलतोय. माग माग पळती पोरगी, माग माग पळती पोरगी. ती बुद्धांची पोरगी मागे नाही पळत, ती महाराजची पळती. आपण बुद्ध आहोत. बुद्ध म्हणजे आपलं जीवन जगण्याला, बुद्धीला विकसित करणारे माणसं आहोत. पण आपली माणसं पोरं कशी झाली पाहिजे आईना सांगत आहोत. नाही तर तू बी कधी बाई, मी गदा, तू बी गदे, हम बी गदे, गदो कामीला. तुझ्या पोरं देत नाही, माय पोरं देत नाही, तुझे जमत नाही, मध्ये जमत नाही. आपण सारखेच नाही. हम थोडे, हम बाबा साहब के शेर है. शेर जैसे हम रहेंगे, हमारा बेटा भी क्यों नहीं आना चाहिए. कारण बुद्धी आपणावर चर्चा आपली. आपण सर्व कशासाठी करतोय. बुद्धी वाढली पाहिजे, आमच्या बुद्धीला विकसित झाला पाहिजे. त्या बुद्धीची लोकांनी तुलना केली पाहिजे. फक्त बुद्धांचा मुलगा, बघ बुद्धबाई कशी बोलते, बघा बघा त्याच्या बोलण्याचं नोंदणी घेते. पण आपली मुलं तयार झाली पाहिजे. लक्षात आलं. याची आई कोणी आहे का, कुठे आई. हा, आईने म्हणावं माझ्या पोराला एक कविता बनली, 5 वर्ष झाला तर लेखी नाही येत. का होईल असेल. या पोरांची कविता घ्या, धडा घ्या, पाठ करायला लावा. त्याला सगळं बाबासाहेब पटापट बोलता आलं पाहिजे. एकाला विचारलं बाबासाहेब पूर्ण नाव का, आंबेडकर. बाबासाहेब पूर्ण नाव, आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर. मग साहेब, मग साहेब म्हणे तो. कसं आहे म्हणजे बाबासाहेबाचं पूर्ण नाव त्या पोराला माहिती नाही.
मग बाबासाहेब लग्न कोणाच केलं? एक माणूस मोठा झाला, बाबासाहेब सारच माहिती आहे म्हणे मला. सांगा म्हटलं बाबासाहेब सासूचं नाव आहे. लग्न केलं बाबासाहेब म्हटलं हो सांगा त्या सासूचं नाव. का हो हिच्याकडे पाहिजे त्याच्याकडे पाहिजे. आपण बाबासाहेबांचे आणि बाबासाहेब कणाकणात माहीत पाहिजे. कोणती गोष्ट कधी माहीत पाहिजे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, माझा पोरगा शिकला की बाबासाहेब म्हणजे शिक्षण. म्हणून आमच्या पोराला बाबासाहेबांच्या साऱ्या डिग्र्या माहीत पाहिजे. आपल्यालाही माहीत पाहिजे, स्वतःलाही बी माहीत पाहिजे. लक्षात घ्या, बाबासाहेब किती शिकले याच्याकडे पाहते त्याच्याकडे पाहते. अशी पाळी कोणावर येऊ नये. बाबासाहेबांच्या साऱ्या डिग्र्या पहिले मला माहीत पाहिजे. बाबासाहेब किती शिकले आधी मला पाहिजे, मग माझ्या सुनेला, माझ्या पोराला, माझ्या बायकोला, माझ्या. म्हणून लक्षात ठेवा सर्वांनी की बाबासाहेबांबद्दल आपल्या सर्व गोष्टी माहीत असल्या पाहिजे. सर्वप्रथम इथे उपस्थित सर्वांना माझा जय भीम. माझे नाव कीर्ती पंकज तांबे. मी ब्रह्मदेव महाजन यांची नातसून आहे आणि वैशाली मामी आणि सतीश मामा यांची सून आहे आणि सरला तांबे या माझ्या सासूबाई आहेत. मी तर म्हणते की बाबासाहेबांना आपली सर्वप्रथम शतदा प्रणाम करते की त्यांनीच आपल्याला बौद्ध धर्म देऊन या समाजामध्ये मानाचं स्थान दिले आणि त्यांच्याच पुढे आज मी जे काही बनलेली आहे. मी स्वतः एक हायस्कूल टीचर आहे. तर त्यांचेच उपकार आहे की ते त्यांच्या उपकारामुळे मी आज इथपर्यंत आलेली आहे आणि आपला जो समाज आहे तो सुद्धा बऱ्याच अंशी पुढे गेलेला आहे आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपला जो समाज आहे तो चांगली प्रगती करत आहे आणि अशीच प्रगती आपल्या समाजातल्या मुलींनी करायला पाहिजे. हा जो उपक्रम आहे हा खूप चांगला उपक्रम राबवला आहे आणि हा रविवारच्या दिवशी आहे. त्यामुळे आमच्यासारख्या नोकरदार लोकांना सुद्धा यामध्ये उपस्थित राहतात आणि आपल्या समाजातल्या तुम्ही जे काही करत आहे समाजासाठी त्यामध्ये सुद्धा आम्ही पण सहभागी राहून त्यातलं काही चांगलं घेण्याचा आणखी प्रयत्न करूया आणि या कार्यक्रमासाठी या तुम्ही आमचं सुद्धा थोडंफार आम्ही योगदान दिलं पाहिजे असं मला वाटतं. नुसतं नोकरी करणे, घर सांभाळणे एवढंच न राहता आपल्या समाजाला कसं पुढे नेता येईल हा आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे आणि आपलं योगदान दिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि तुमचं योगदान सांगा. मी माझ्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जेव्हा शिकवत असते तर मी सतत बाबासाहेबांच्या कार्याबद्दल मी मुलांना सांगत असते की बाबासाहेबांनी जर आज या ठिकाणी आपल्यासाठी एवढं मोठं संविधान नसतं लिहिलं तर या संविधानाच्याच भरोशावरतीच म्हणू शकतो आपण की त्यांच्याच मूल्यांचा अवलंब करून आपण जीवनामध्ये बऱ्याच अंशी काय करतोय, प्रगती करतोय. मुलांना सुद्धा तेच सांगते की तुम्ही खूप मोठे व्हा, अभ्यास करा आणि आपल्याजवळ हा एकच मार्ग आहे, शिक्षणाच्याच माध्यमातून आपण पुढे जाऊ शकतो असं मी मुलांना, मुलींना सतत कार्यक्रमातून, शाळेमध्ये, वर्गामध्ये मार्गदर्शन करत असते आणि त्या गोष्टी मुलं अवलंबतात. आणि मी सुद्धा लहानपणापासून विहारामध्ये जाते, बुद्ध धर्माशी आधीपासून जोडलेली आहे, भिक्षू संघामध्ये जोडलेली आहे कारण की माझ्याच कुटुंबामधले माझे मामाजी भिक्षू आहेत. त्याच्यानंतर माझा मामाचा मुलगा श्रीलंकेला भिक्षू आहे, आता पण आहे तो. तर त्यामुळे कसं आहे की मी ज्या वातावरणातून आलेली आहे ते वातावरण धम्ममय होतं, बुद्धमय होतं. तर त्याचा प्रभाव आमच्यावरती लहानपणापासून झालेला आहे आणि तेच आम्ही आमच्या मुलांना पण देऊ असं मला वाटते. ते संस्कार मुलांना पण आपण दिले पाहिजे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय भीम. लोक बघितले आम्ही गेल्या आपल्या रॅलीचा तिथून सत्कार व्हायला पाहिजे. तिथून तुम्ही असे फुलं घरात जाऊन तिथून वाटलं पाहिजे लोकांना काय छान रॅलीमध्ये लोकांचं रॅली येत आहे, अशी चालत आहे. पण रॅलीत आल्यानंतर कळतं की कसं सत्कार करावा, कसा सन्मान करावा, कसं बघत राहावं. काही रॅलीमध्ये लोक रस्त्यावर कशी सन्मान करतात, जोपर्यंत आपण रॅलीत जात नाही, येत नाही, बसत नाही, तोपर्यंत कळत नाही. तर रॅलीत तुमचा सहभाग असला पाहिजे. म्हणून आधी काय करू आपण प्रतिभा आधी आपण परिचय करून घेऊ काय का मग बसू.
कारण हे लोक उठून जातील पुन्हा याचा परिचय नाही. आपण ओबीसी धम्म दीक्षेचा प्रेसिडेंट आहे. मी हायकोर्टाला वकिली म्हणून काम करतो आहे आणि धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी सतत कार्यरत असतोय. धम्म असा आहे की जेवढ्या लोकांमध्ये तुम्ही प्रचारित कराल, प्रसारित कराल, प्रसार होतो. आणि धम्म जीवन जगणारा, धम्म बोलणारा माणूस आहे त्याच्या तोंडातून सातत्याने धम्माची चर्चा, धम्म बदल येत राहतं. म्हणून नेहमी नेहमी तुम्ही जी चर्चा करत राहिली तुमच्या मनामध्ये तो भाव निर्माण होतोय. आपण सर्वांनी धम्माची चर्चा करत, धम्माबद्दल बोलावं, धम्माबद्दल सांगावं, धम्माबद्दल एक दुसऱ्याला माहिती करावी. ही माहिती करण्याचं काम मी सतत करतो. ओबीसी लोकांना धम्माकडे आणतोय. दरवर्षी 25 डिसेंबरला धम्म दीक्षेचा कार्यक्रम आयोजित करतोय. ही याच्यासाठी केलं की आपण एक दुसऱ्याच्या आजूबाजूला राहतो, एक दुसऱ्याचा परिचय व्हावं, एक दुसऱ्याच्या घरी आपण जावं. कमीत कमी 8 दिवसात आपला परिचय होतो. 8 दिवसात जर एखादी बाई आली नाही, एखादा माणूस आला नाही, आपण विचार न करतो का रे बाबा का नाही आला. आपल्याला कळतं तो बिमार असेल, दवाखान्यात गेला असेल, काही अडचणीत असेल, कोणी बाहेरगावी गेला असेल, आपल्याला कळतं. म्हणजे आपलं अपडेटिंग होतं आणि अपडेटिंग होणं छोटा पैसा रुटा बाई समय समय तर काम आहे. आपण एक दुसऱ्याच्या मदतीला आलो पाहिजे, धावलो पाहिजे. त्यासाठी आपला सर्वांचा परिचय व्हावा. आता आपण असाच प्रकारे सर्वांचा परिचय देऊ, मग यांचा सत्कार करू, आपण आदर तिथे करू. आपलं नाव सांगायचं. जय भीम, नमो बुद्धाय. माझे नाव प्रतिभा फुलझेले, श्रीहरिनगर नंबर 1 फुलारेने. जेव्हापासून राठोड सरांनी हे धम्म तुमच्या दारी हा जो उपक्रम राबविला आहे तेव्हापासून मी याच्यामध्ये सहभागी होते. जय भीम. जय भीम. माझं नाव सविता राजू पाटील आहे. मी माझा 9वा हप्ता आहे आणि धम्म रॅलीमध्ये येत आहे. वैशालीताई यांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त माझं नाव छाया भगत आहे. मी श्रीहरिनगर नंबर 1 मधून आलेली आहे. सतीच्या लग्नाच्या शुभेच्छा. सर्वांना जय भीम. माझं नाव भारती शेळके. मी महाकाली नगर नंबर 3 मध्ये जय भीम, नमो बुद्धाय. वसंत देवीदास मेडकर, नमो बुद्धाय. जय भीम. मी प्रफुल्ल प्रमाणे अवधूत नगर नंबर 2 मध्ये राहतो आणि सतीश महाजन यांच्या लग्नाच्या वाढदिवस शुभेच्छा. हॅलो, मी वैशाली बनसोड, अवधूत नगर 2 मध्ये राहते. आणि फुलमाळे साहेबांची एक रॅली आली तेव्हापासून मला धम्म माझ्या दारी याच्याबद्दल कळलं. तेव्हापासून मी 5वा हप्ता आहे. मी हर हप्त्याला धम्म माझ्या दारी आणि ह्या रॅलीमध्ये सहभागी होते. जय भीम, नमो बुद्धाय. आणि महाजन सर आणि मॅडम यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नमो बुद्धाय. जय भीम. माझं नाव पूनम सिद्धार्थ भवरे. मी वैशाली बनसोड यांची मुलगी आहे. तसं माझं राहणं यवतमाळला आहे, बडगाव आशीर्वाद नगर जामरोड. मी कालच नागपूरला आले आणि आज सकाळीच उठल्याबरोबर माझ्या मम्मीने मला सांगितलं की मी दर हप्त्यापासून धम्म आपल्या दारी या रॅलीसोबत जोडलेली आहे आणि आज रविवार असल्यामुळे आज आपल्याकडे रॅली आहे. पूनम तू चलशील का? मी तुरंत माझ्या मम्मीला होकार दिला, कारण मला पण बघायचं होतं की ही रॅली कशी असते, इथे काय होते आणि कशा प्रकारे इथून धम्मदान आणि तसंच आपल्याला एक काहीतरी नवीन शिकायला मिळेल. त्यासाठी मी आज पहिल्यांदा धम्म आपल्या दारी या रॅलीमध्ये आली आणि इथे येऊन मला खरंच खूप आनंद झाला. तसेच महाजन कुटुंबियांनी जे स्वागत केलं त्याच्याबद्दल मी खरंच त्यांचे खूप धन्यवाद मानते आणि असंच हा उपक्रम चालू राहावा अशी माझी विनंती आहे. नमो बुद्धाय. जय भीम. माझं नाव मालती महाकाली नगरमध्ये राहतो. माझं नाव सुशीला रंगारी, महाकाली नगरमध्ये राहतो. सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम. मी तांबाजी 12 राहते, वनराई नगर. नमो बुद्धाय. जय भीम. माझे नाव योगेश पाटकर. मी पूर्वी असतो महावाड्यामध्ये. माझं नाव क्षमा पाडते, नंबर जिल्हा अजून जुन्या वस्तूमध्ये राहते. जय भीम. माझं नाव ब्रह्मानंद गावंडे, महाकाली नगर गल्लीमध्ये. हॅलो,
माझं नाव लक्ष्मणराव उमप, महाकालीनगर नंबर 3 इथे राहतो. दिवाण सतीश आणि वैशाली यांच्या लग्नाच्या माझ्याकडून शुभेच्छा. नमो बुद्धाय संदेवे मी बौद्ध भारतवर मंगलमूर्ती अपार्टमेंट किंवा मान्यवरांचे राहतो. धम्म आपल्या दारी महाजन साहेबांच्या इथे आज त्यांनी धम्म आपल्या दारी निमंत्रण दिलं सगळे उपासक विद्यार्थ्यांना आणि त्यांनी आपल्या परिवारांना घरी नातेवाईकांना बोलवलं. त्या नातेवाईकांना धम्म आपल्या दारी हे जे कळलं तर त्यांनी आता पुढच्या धम्म आपल्या दारी त्यांच्या इथेही असेल तर त्यांनी तिथं रॅलीमध्ये उपस्थित होऊन धम्म आपल्या दारी सोबत प्रत्यक्ष जुडावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि सगळे उपासकांना नम्राचे निवेदन हे आहे की ज्यांना जे काही धम्मदान द्यायचं असेल त्यांनी आपलं धम्मदान माझ्याकडे भारद्वाज बौद्ध केंद्राकडे जमा करावं. कारण की आपल्याकडे जे प्रेस रिपोर्टर वगैरे येतात आणि अनेक काही खर्च येत असतात त्याकरता आपल्याला धम्मदानाची गरज असते. तर प्रेस रिपोर्टर आपल्याला जे न्यूज देतात यूट्यूब चॅनल, व्हॉट्सअप आणि यांच्यावर आपला फेसबुकवर आणि त्यांचे स्वतःचे जे न्यूज चॅनल आहे दुरून दुरून येतात ते लोक आणि ते काही जास्त आपल्याकडनं घेत नाही. प्रत्येक 2 लोकांना 500 रुपये आपण प्रत्येक आठवड्यामध्ये त्यांना धम्मदान करतो. तसं सर्वांना वासिकांना माझे निवेदन आहे की धम्मदान करावे. धन्यवाद. साधुवाद. सगळ्यांना जय हिंद. नमो बुद्धाय. जय भीम. माझं नाव धनंजय जलको. नमो बुद्धाय. सर्वांना संकेत जय भीम. माझे नाव बनवराज मिश्रा. मी मानेवाडा बनराईनगर येथे राहतो. सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम. मी अरविंद पाटील मंगलजित नगर 2 राहतो आणि आज या मंगल प्रसंगी महाजनपरामध्ये आज लग्नाचा वाढदिवस त्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. मी पुरुषोत्तम शेळके महाकालीनगर केंद्र नंबर 3 येथे राहतो. आज पहिल्यांदाच मी धम्म आपल्या दारी या कार्यक्रमाशी जोडल्या गेलेलो आहे. मला थोडी याबद्दल माहिती नव्हती परंतु यानंतर धम्म आपल्या दारी या कार्यक्रमाशी निगडीत राहण्याचा मी प्रयत्न करेन. सहभागी हॅलो, माझे नाव मधुसूदन कार्तिक आहे. मी मान्यवरांना सर्वांना जय भीम. माझे नाव राजू पाटील. मी मानेवाडा जुनी वस्तीमध्ये राहते. सर्वांना नमो बुद्धाय. संप्रत जय भीम. मी विश्लेष नगराले गुरुकुल नगर मानेवाडा येथे राहतो. धन्यवाद. माझं नाव मी खंडेनगर राहतो. नमो बुद्धाय. जय भीम. मी शेषराव चक्रवर्ती महाकाली नंबर 3 राहतो. नमो बुद्धाय. जय भीम. जय भीम. नमो बुद्धाय. माझं नाव रवीश राठोड. मी गव्हर्नमेंट कॉलेज राहत नमो बुद्धाय. जय भीम. मी सुरेंद्र रामदासी संपर्के श्रीनगर नंबर 2 मानेवाडा येथे राहतो. जय भीम. सर्वांना नमो बुद्धाय. माझं पूर्ण नाव इंगल किशन पवार. जय भीम. नमो बुद्धाय. मी सतीश देवगडे महाकालीनगर नंबर 3 इथे राहतो. नमो बुद्धाय. सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम. मी विश्वंभर तानाजी कांबळे महाकाली नगर क्रमांक 3 इथे राहतो. धन्यवाद.
सर्वांना नमो बुद्धाय जय भीम. माझं नाव पुरुषोत्तम अष्टदीपनगर मानेवाडा इथे राहतो. जय जय. नमो बुद्धाय जय भीम. मी सुरेश चव्हाण बोलतो. सर्वांना आग्रहाची विनंती की कार्यक्रम संपेपर्यंत धम्म आपल्या दारी ही जी कॅप आहे लावून राहावी आणि पंचशील आपल्याकडे ॲड टाकून ठेवावं. फोटो सेशनचा कार्यक्रम संपल्यानंतर हे ज्यांनी कॅप आणि पंचशील घेतलेले आहे ते त्यांनी माझ्याकडे द्यावं आणि ज्यांना परमानंटसाठी आपली कॅप लागत असेल तर त्यांनी 100 रुपये खोबराकडे साहेबांकडे जमा करून कॅप आपण आपल्याजवळ ठेवू शकतो. धन्यवाद. सर्वांना एकदा नमो बुद्धाय जय भीम. नमो बुद्धाय. सर्वांना जय भीम. मी वैशाली कांबळे महाकाली नगर येथे राहते. नमो बुद्धाय जय भीम. मी कांचन ठाणे मी अत्तरिक नगरमध्ये राहते. मानेवाड्यात राहतो. माझं नाव शिक्षिका ठाणे. नमो बुद्धाय जय भीम. माझे नाव निर्मला मेंढे आणि मी दिग्गज सर्वांना नमो बुद्धाय जय भीम. मी ज्योती कल्याण गजबी विज्ञाननगरमध्ये राहतो. सर्वांना जय भीम. नमो बुद्धा. माझे नाव चंद्रकला होते. मी मंगलमूर्ती अपार्टमेंटमध्ये राहतो दिवाण लावमध्ये. सर्वांना नमो बुद्धा जय भीम. नमो बुद्धाय जय भीम. मी इंद्रदेव जांभूळकर श्रीकृष्णनगर गावंडे गावमध्ये राहतो. माझ्या मित्रांनी एक उपक्रम राबवलेला आहे. तो आहे इन्स्टॉलमेंटवरती फ्लॅट घेण्याचा. तर चिन्ह धरला लेआउट आहे. ज्यांना कुणाला जर फ्लॅट घ्यायचे असतील इन्व्हेस्टमेंट म्हणून त्यांनी माझ्यासोबत संपर्क साधावा. माझा नंबर ग्रुपवरती आहे. धन्यवाद. कुशलस उपसंपदा सचित परियोदपनम् एतं बुद्धान शासनम् धम्मं चरे सुचरितं न तं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमिता तथावता धम्मधरो यावता बहुभासति योच अम्बि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्ममपमज्जति नत्ति मे शरणम् अय्यं बुद्धो मे शरणं वरम् एकेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलम्. नत्ति मे शरणम् अय्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलम्. नत्ति मे शरणम् अय्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलम्. नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय. उपसकरणं कुशल उपसंपदा सचित परियोदपनम् एतं बुद्धं शासन. कोणते पापचरण न करणे, कुशल कर्माचे संवर्धन करणे, स्वचित्ताची परिशुद्ध करणे हेच बुद्धांचे अनुशासन होते. धम्मचरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमित. चांगल्या प्रकारे धर्माचे आचरण करावे, दुर्वर्तनाचे आचरण करू नये. अशा प्रकारे धर्माचे आचरण करणारा हे लोकी तसेच प्रलोकी सुद्धा सुखपूर्वक शयन करतो. लतावता धम्मधरो यावता बहुभासति योच कंपंपी सुत्वानं धम्म कायेन पश्यति सर्वे धम्मधरो होती यो धम्म न प्रमज्जति. जो पुष्कळ बोलतो म्हणून काही धम्मधर होत नाही, तर तो थोडेही जाणून त्याचे प्रत्यक्ष आचरण करतोय, धम्माची हिंसाणी करत नाही, तो खरा धम्मधर होतोय.
नत्ति मे शरणमय्यम बुद्धो मे शरणवरम एतेन सत्यवचनम भूतमय जय मंगलम. मला दुसरे कोणते अनुसरण नाही, बुद्ध हेच माझे सर्वश्रेष्ठ अनुसरण होईल. माझ्या या सत्यवचनाने माझे जय मंगल होईल. नत्ति मे शरणमय्यम धम्मो मे शरणवरम एतेन सत्यवचनम भूतमय जय मंगलम. मला दुसरे कोणते अनुसरण नाही, धम्म हेच माझे सर्वश्रेष्ठ अनुसरण होईल. माझ्या या सत्यवचनाने माझे जय मंगल होईल. नत्ति मे शरणमय्यम संगो मे शरणवरम एतेन सत्यवचनम भूतमय जय मंगलम. मला दुसरे कोणते अनुसरण नाही, संघ हेच माझे सर्वश्रेष्ठ अनुसरण होईल. माझ्या सत्यवचनाने माझे जय मंगल होईल. साधु साधु. रक्षन्तु सर्वदेवता सर्वमानुभावेन सदा सुखी भवन्तु भवतु सर्वमङ्गलं. रक्षन्तु सर्वदेवता सर्वमानुभावेन सदा सुखी भवन्तु. साधु साधु साधु. खुर्च्या थोडे पुढे पुढे आज त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. यांना काही वाढदिवसाच्या निमित्ताने देऊन घ्या आणि खुर्च्या घ्या. आणखी कोणती तरी द्या. या, अशी घ्या. साधु 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 साधु. आता खुर्च्या पुढे सरकून घ्या. तशाच खुर्च्या पुढे सरकवा. सरकवा पुढे सरकवा. पुढे सरकवा. घ्या घ्या घ्या. आपण काही लोक अशी येऊन जाऊ इथे फोटो काढू असाल इकडे घेऊन काय घरात हे बुद्धांचे ना हा दिसला हा फोटो आहे कसा असं जागा असताना काढताना काढायला जागा सांगते मागे जायला या सांगून बस या सर या खुर्च्या घ्या आणि मागे खुर्च्या घ्या खाली बसा काय मागे उभे राहा. तो मागे मागे उभे राहा. मागे उभं राहा. काही खुर्च्या टाका समोर काही मागे राहा. काही खुर्च्या पुढे सरकून घ्या. अशी उद्या खुर्च्या मागे सरकून घ्या. बसवा किंवा मागे पुढे खुर्च्या या दादा थोडं तिकडे जाऊ दे मला. या आपापले उभे राहा मागे या बसा बसा खुर्च्या एका साईडला करून नाही खुर्च्या मागे जा काही मागे जा राहू द्या खुर्च्या सर राहू इकडे सर राहू इकडे खुर्च्या राहू मागे मागे घ्या मागे घ्या या मागे या बसा मागे होऊन जा खुर्च्या अशी घ्या घ्या मागे. हा फोटो आजचा राहणार आजचा दिवस हा दुहेरी तिहेरी संगम आहे. आज आपल्या सतीश आणि वैशालीताईच्या लग्नाचा वाढदिवसाचा मंगलमय दिवस आहे. त्याचबरोबर धम्म या नात्याने धम्म बांधव आपल्या घरी आले आपल्याला सर्वांना आशीर्वाद दिलेले आहेत. आशीर्वाद देऊन ही मंगल कामना मंगलमय वातावरणाचा विचार इतरांकडे पोहोचवतील. अशाच प्रकारे प्रत्येकाच्या कुटुंबांमध्ये लग्नाचा वाढदिवस असेल मुलाचा मुलीचा कुटुंबातील कोणत्याही मुलांचा लोकांचा वाढदिवस असेल तसं आपण सामूहिकरित्या साजरा करू शकतो आहोत आणि ही संदेश समाजामध्ये आपण घेऊ शकतो. आजचा काढलेला व्हिडिओ हा ऐतिहासिक राहणार आहे. हा सर्व यूट्यूबवर जाणार आहे. त्यामुळे आजचा कार्यक्रम आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना आपल्याला दाखवता येईल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे आजचा फोटो हा अविस्मरणीय फोटो राहणार आहे. अविस्मरणीय फोटोमध्ये आपण सर्वांनी आपला संदेश या धम्म रॅली मार्फत जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणार आहे. लोक विचार करतील ही धम्म काय बाबा कुठे गेली आणि काय संदेश देतात. धम्म म्हणजे चांगला जीवन जगण्याचा मार्ग. आज आपण आपल्या बांधवांना स्वतःला आपण एक समज देत आहोत की मला चांगलं जीवन जगायचं आहे. माझ्या जीवनात परिवर्तन करायचं आहे. माझ्या समाजात माझ्या कुटुंबात माझ्या देशात हा परिवर्तित समाज देश निर्माण झाला पाहिजे. जास्तीत जास्त लोकांना संदेश गेला पाहिजे. हा संदेश देण्याचं काम हे मंडळी करणार आहे. त्यामुळे आज या कुटुंबियाकडून आपल्या सर्वांचा स्वागत आहे. ठीक आहे ठीक आहे कसं
तुम्ही बस, तुम्ही दोघं उभा. या ही गुजोडी कुठे? सा 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 साध 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 साध. ठीक आहे, फक्त बघायचं. साध साध टाकायचं. साध चांगले चांगले संस्कार आले पाहिजे. मागून घ्या. साध दोघांवर दोघांवर साध 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 दोघांवर टाका. चला दोघांवर घ्या. दोघांना द्या टाका. साध टाका. चला दोघांवर घ्या. साध 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 साध. आपापल्या खुर्च्यावर बसून जाता. आता खुर्च्यावर बसा आणि आता नाश्ता पाणी द्यायला सुरुवात करा. घ्या. आपापल्या खुर्च्यावर बसा. आपले बॉटल गिटल ठेवून ठेवा. साध साध टाकायला टाकत जा. साध 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 बॉटल घेऊन घ्या. मागे घ्या. मागे साध 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 बॉटल घेतली. साध मागे घेऊन समोर नको. समोर महाजन साहेब यानंतर पुढील कार्यक्रम. या साधू 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 साधू. लग्नाच्या वाढदिवसाच्या धन्यवाद धन्यवाद. अतिशय मंगलवार होत्या. साधू साधू झाला. साधू साधू. चला धन्यवाद. आता आपण सर्वांचे नाश्ते. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज चैनल न्यूज इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.